आकाशवाणी आमदार निवासमध्ये एका कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय। रुग्णवाहिका नसल्यामुळे ग्रामीण भागातील एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला। योग्य वेळेमध्ये रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला। आकाशवाणीमधल्या रूम नंबर 408 मध्ये हा कार्यकर्ता राहत होता। आमदार विजय देशमुखांच्या नावावरती असलेल्या खोलीत तो राहत होता असं कळतंय। परंतु रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे पोलिसांच्या गाडीतनं त्याला रुग्णालयात नेलं गेलं। परंतु तोपर्यंत हा इसम दगावल्याची प्राथमिक माहिती आहे आणि या संदर्भातच आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय। आकाशवाणी आमदार निवास येथे रुग्णवाहिका नसल्यानं एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याचं आपल्याला कळत आहे। एकूणच हृदयविकाराचा त्याला झटका आला आणि त्यानंतर त्याच्याकडनं ॲम्ब्युलन्सला कॉल करण्यात आले, रुग्णवाहिकेला फोन करण्यात आले, मात्र रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही। ही संपूर्ण जर का घटना पाहिजे तर रात्री 12:30 वाजता हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। आकाशवाणी इथल्या रूम नंबर 408 मध्ये हा कार्यकर्ता राहत होता। सोलापूरमधला हा कार्यकर्ता होता। एकूणच आमदार विजय देशमुख यांचा ही रूम नंबर 408 असल्याचं कळतं आहे। एकूणच कार्यकर्त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती। पोलिसांच्या गाडीतून त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत हा इसम दगावल्याची माहिती आहे। एकूणच प्राथमिक माहिती ही सध्याला कळत आहे। नेमका या घटनेमध्ये पुढं काय झालं आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहेच। प्रामुख्यानं जर का पाहायचं तर ॲम्ब्युलन्स ही तात्काळ उपलब्ध व्हावी अशा प्रकारे अनेकदा आपल्याला ओरड होताना पाहायला मिळत आहे, मात्र अद्यापपर्यंत या संदर्भातही निकाल जो आहे तो लागताना दिसत नाही। कॅमेरामॅन अनिल पवार, अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।